चंद्रपूर येथे आरंभ फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सॅनिटरी पॅड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महिला व मुलींच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आरंभ फाउंडेशनने चंद्रपुरात सॅनिटरी पॅड वितरणाचा उपक्रम हाती घेतला। विशेष म्हणजे केवळ मुलांचा समावेश असलेल्या संस्थेने महिलांच्या आरोग्याशी निगडीत अशा विषयावर पुढाकार घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे। महिला आणि मुलींच्या मासिक पाळीसारख्या नैसर्गिक प्रक्रियेबाबत समाजात अजूनही भीती, संकोच आणि नकारात्मक भावना आढळतात। या गैरसमजांना दूर करून महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। कार्यक्रमादरम्यान अनेक महिला व मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वितरण करण्यात आले। या उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे महिलांच्या आरोग्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। उद्देश हे होतं की प्रत्येक गोष्टीत एक बेसिक रूट्सवर जाऊन त्याच्याबद्दल काम करणे आणि त्याचबद्दल आज महिला दिनानिमित्त आम्ही एक वेगळा उपक्रम राबू केला आहे। पिरियड्स हे नॅचरल आहे आणि याच्यात कोणताच एक वाईट गोष्ट नाही हेच आम्हाला प्रूव्ह करून द्यायचं आहे आणि ती ऑकवर्डनेस जी असते ती तोडायची आहे। त्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये बहुतांश सगळे मुलं आहेत आणि मुलं आज जाऊन ते सॅनिटरी पॅड्सचं डिस्ट्रीब्युशन करतात आहे। तर हा जो टॅबू आहे तो कुठे ना कुठे ब्रेक झाला पाहिजे, याची सुरुवात आम्ही आरंभ फाउंडेशन आणि या सगळ्यांच्या थ्रू यांच्या मार्फत चंद्रपुरात एक करण्याचा प्रयत्न करतोय। डॉक्टर माधुरी इंगळे, विंग्स ऑफ होम फाउंडेशनची प्रेसिडेंट। आज वुमन्स डे निमित्त एक कार्यक्रम करण्यात आलेला। त्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची आहे की हा कार्यक्रम फक्त लेडीज करता नाही, हा जेंट्स सेलिब्रेट करतात आहे की वुमन्सला पॅड्सवर किती आपण म्हणजे पॅड्सबद्दल आपण बोलत नाही, त्याबद्दल कसा विषय आपल्याला घेता येईल। आज मुलं हा विषय समाजात मांडत आहे की ही काही नैसर्गिक गोष्ट आहे, ही काही लाज वाटणारी किंवा लपवायची गोष्ट नाही आहे। त्यामुळे या उपक्रमामध्ये खरंच सगळ्यांनी सहभागी व्हावं, समाजात एकता निर्माण होईल याली आणि पाळीबद्दल जो गैरसमज समाजात झालेला आहे तो पण एक दूर होईल, कारण हे नैसर्गिक आहे। तर हा एक मुद्दा आपल्याला खूप गरजेचा झाला होता की जो लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, याला लाज वाटायला नाही पाहिजे याबद्दल बोलण्याची। तर त्यासाठी आरंभ फाउंडेशनच्या मुलांनी फार छान राबवलेला हा कार्यक्रम। तर याला सहभाग व्हा तुम्ही पण पुढे, आणि हा पुढे पण राबवण्यात येणार आहे, तर सगळ्यांनी सहकार्य द्यावं अशी विनंती। नमस्कार, मी जगदीश नंदुरकर। आरंभच्या वतीने आज आपण एक नवीन गोष्टीचा आरंभ या ठिकाणी करतोय। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण आज इथे सॅनिटरी पॅड वाटपाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे। आपण बऱ्याच गोष्टीचा वाटपाचा कार्यक्रम ठेवतो, जसं की फळं वाटप आहे किंवा आलू भाताचं वाटप करतो, खिचडीचं वाटप करतो, परंतु आज हा नवीन उपक्रम आहे। या पद्धतीचे उपक्रम आपल्याला कुठं दिसत नाही आणि स्पेशली आरंभाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश आहे की हा जो विषय आहे हा तेवढ्या गांभीर्याने घेतला जात नाही किंवा हा विषयच लाजिरवाणा असा वाटतो लोकांना समाजामध्ये। आजही आजची स्त्री किंवा आजची मुलगी बिनधास्तपणे जाऊन मेडिकलमध्ये त्यांच्यासाठी आवश्यक असणारं, त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारं सॅनिटरी पॅड बिनधास्तपणे मागू शकत नाही। आपण एक बघतो की एखादा मुलगा बिनधास्तपणे जाऊन सिगारेट मागू शकतो पानठेल्यावरती, पण तेवढ्याच बिनधास्तपणे, तेवढी वाईट गोष्ट असूनही तो बिनधास्तपणे मागतो, पण जी गोष्ट त्यांच्या आरोग्यासाठी चांगली आहे म्हणजे स्पेशली लेडीजच्या प्रती ती त्याच्यामध्ये लाजते किंवा ते बिनधास्तपणा असू शकत नाही। आणि मासिक पाळी म्हणजे कुठलीही चुकीची गोष्ट नाही आहे, रक्त जाणं म्हणजे चुकीची गोष्ट नाही आहे आम्हाला असं वाटतं। आणि सॅनिटरी पॅड वाटपण्याच्या मागची पण भूमिका ही आहे की त्यांच्या बाबतीतली जी जनजागृती आहे, मासिक पाळीच्या बाबतीतली जी जनजागृती आहे ते समाजामध्ये व्हायला पाहिजे। आजही अशी धारणा आहे किंवा मासिक पाळी झाली तर महिलांना देवळात जाता येत नाही, स्वयंपाकघरात जाता येत नाही, त्यांना पाण्याला हात लावता येत नाही, बऱ्याचशा ठिकाणी आपण असं बघतो। आणि या बाबतीतली जनजागृती नसल्यामुळं बऱ्याचशा परिणाम महिलांच्या आरोग्यावरती सुद्धा होतो आणि घरातल्या पुरुषांची सुद्धा जबाबदारी आहे की या काळामध्ये आपण त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे। त्यांना या गोष्टीची म्हणजे आपण स्वतःहून या गोष्टीचा पुढाकार घेतला पाहिजे की या काळामध्ये आपण त्यांना कितपत आराम देऊ शकतो। या दगदगीच्या जीवनामध्ये आपण या गोष्टींवरती बोलत नाही, परंतु हे बोलल्या गेली पाहिजे, म्हणून आरंभच्या वतीने हा उपक्रम आम्ही इथे केला आहे, जेणेकरून समाजात या गोष्टीची जागृती व्हावी। आणि ज्या दिवशी बिनधास्तपणे मासिक पाळीच्या दरम्यान सुद्धा एखादी मुलगी, एखादी स्त्री जाऊन आपला पॅड मागू शकेल, बिनधास्तपणे मंदिरात जाऊ शकेल, त्या दिवशी खरोखर महिला जागतिक दिनाचं एक आपण म्हणू शकतो की काहीतरी खऱ्या अर्थानं लाभ मिळालेला आहे असं मला वाटते। धन्यवाद।
क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।